नमस्कार, मी रोहिणी. कुक विथ रोहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कुरडईच्या भुग्यापासून त्याचबरोबर जुन्या कुरडईपासून अगदी झटपट होणारी अगदी मुलांच्या टिफिनलासुद्धा झटपट बनवून आपण देऊ शकतो अशी रेसिपी पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर बघा, मी इथे कुरडईचा भुगा घेतलेला आहे. या भाजीसाठी जर तुमच्याकडे कुरडईचा भुगा नसेल तर तुम्ही अख्ख्या कुरडया देखील अशा पद्धतीने तोडून घेऊ शकता. थोडाफार असा आपल्याला भुगा करायचा आहे कुरडईचा. मुलांच्या टिफिनला झटपट होणारी ही रेसिपी आहे. बघा, अशा पद्धतीने आपण कुरडया इथे तोडून घेतलेल्या आहेत. आणि या ज्या कुरडया आहेत ना, आपल्याला अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत. व्यवस्थित भिजल्यानंतर आपण याची भाजी करणार आहोत. तर पूर्ण कुरडईचा भुगा जो आहे तो पाण्यामध्ये बुडला पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि अर्धा ते 1 तास किंवा जास्त वेळ जरी तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. बऱ्याचदा घरामध्ये भाजीला काहीच नसतं किंवा भाजी काय करावी हे सुद्धा कधी कधी सुचत नाही. त्यावेळेस झटपट होणारी रेसिपी तुम्ही बनवू शकता. तर व्यवस्थित इथे मी 2 तास कुरडई आता भिजवून घेणार आहे. बघा, ही जी कुरडई आहे ना, ती व्यवस्थित आता या ठिकाणी भिजलेली आहे. तुम्हाला मी थोडंसं तोडून दाखवते कशा पद्धतीने कुरडई भिजलेली आहे ते. हे बघा, अशा पद्धतीने कुरडई सहज तुटली गेली पाहिजे. ही लक्षात ठेवायचं, ही रेसिपी बनवत असताना कुरडईचा भुगा जो आहे तो अजिबात आपल्याला कडक नको आहे. एकदम नरम पडला पाहिजे, भिजून व्यवस्थित भिजला पाहिजे असं आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये तो सर्व भुगा जो आहे तो भिजलेला तो मी ओतून घेतला आहे. त्याचं पूर्णपणे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये अशा पद्धतीने थोडंसं पसरवून ठेवून द्यायचं आहे आपल्याला पाणी निथळण्यासाठी. आणि या कुरडईमधलं जे पाणी आहे ते पूर्ण निथळतं तोपर्यंत आपण फोडणी करून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, मी 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. या भाजीसाठी भरपूर कांदा आपल्याला वापरायचा असतो. या कांद्यावरच या भाजीची टेस्ट असते. जास्त कांदा घातला तरच ही भाजी खूप छान लागते, चवदार लागते. तर बघा, आता इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि कढीपत्ता मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. कांदा व्यवस्थित परतण्यासाठी आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर पूर्ण भाजीला जे मीठ लागणार आहे ना, ते मी आत्ताच टाकून घेणार आहे. कारण कुरडईला ऑलरेडी मीठ असतंच. त्यामुळे आपल्याला फक्त हा जो मसाला आहे, जी फोडणी आहे, जो आपण कांदा टाकून घेतला आहे तेवढंच आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी अर्धा ते पाऊण चमचा मीठ टाकून घेणार आहे. याने कांदासुद्धा लवकर आपला परतला जाईल. तर फास्ट गॅसवर मी आता कांदा व्यवस्थित परतून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवत आपण जर कांदा परतून घेतला तो सर्व कांदा व्यवस्थित भाजला जातो. बदामी रंग आल्यानंतर बघा, अशा पद्धतीने मी गॅस कमी केला आहे. असा कांदा आपला परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपण आता बाकीचे मसाले टाकून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा हळद मी या ठिकाणी टाकलेली आहे. आणि आपण जो साठवणीचा घरगुती काळा मसाला केलेला आहे ना, तो मसाला मी या ठिकाणी टाकलेला आहे 2 चमचे. तुमच्या चवीनुसार तुम्ही यामध्ये मसाले वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता. मसाले टाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करायची आहे, जेणेकरून मसाले करपणार नाहीत किंवा जळणार नाहीत. अशा पद्धतीने सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला यामध्ये जो भिजवलेला कुरडईचा भुगा आहे ना, तो टाकून घ्यायचा आहे. आता या स्टेजला मी गॅस फास्ट केलेला आहे बघा. आणि सर्व जो भिजलेला कुरडईचा भुगा आहे तो यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि पटापट आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. पावसाळ्यात देखील बऱ्याचदा प्रश्न पडतो भाजीला काय करावं किंवा पालेभाज्या मिळत नाहीत. मुलांच्या टिफिनला सुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो.
आणि जी आपली वर्षभराची कुरडई असते ती उरलेली असते, नवीन आपण कुरडई करतो आणि जुनी कुरडई आपली शिल्लक असते बऱ्याचदा, त्या वेळेला देखील आपण जी उरलेली कुरडई असते ना जुनी, त्याची देखील आपण अशा पद्धतीने भाजी आपण बनवू शकतो। या भाजीला कुरडई कांदा किंवा कुरडईची सुकी भाजी असं देखील बऱ्याच ठिकाणी म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत। यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि त्यानंतर 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, एक वाफ काढायची आहे। बघा 5 मिनिटानंतर मी झाकून काढून घेतले। हा जो कुरडईचा भुगा आहे तो इथे तयार झालेला आहे। यानंतर सर्वात शेवटी आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। खायला खूप छान लागते ही रेसिपी, नक्की एकदा बनवून बघा। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपला कुरडईचा भुगा किंवा कुरडईचा कांदा ही रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच सोप्या पद्धतीने बनवलेल्या आणि अगदी कमी मसाले वापरून केलेल्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।